सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यामध्ये आता विधान परिषदेच्या सभापती निवडीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, तर सभापती पद हे रिक्त आहे। उपसभापती नीलम गोऱ्हे या सध्या कार्यवाहू सभापती आहेत, त्यामुळे सभापती पदाच्या निवडीबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। आता हे विधान परिषदेचे सभापती कसे निवडले जातात, त्यांना अधिकार काय असतात आणि सध्या या पदासाठी भाजपकडून कोणाची नावे शर्यतीत आहेत, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपले स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। ज्याप्रमाणे विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती विधानसभेच्या सदस्यांमधून केली जाते, त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या सभापतींची नियुक्ती विधान परिषदेतील सदस्यांमधून केली जाते। पीठासीन अधिकारी म्हणून विधान परिषदेच्या सभापतींना विधानसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच अधिकार असतात, तसंच त्यांची कार्यही जवळपास विधानसभा अध्यक्षांप्रमाणेच असतात। मात्र त्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असतो आणि तो म्हणजे ज्याप्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षांना धन विधेयक ठरवण्याचा अधिकार असतो, तसा अधिकार विधान परिषदेच्या सभापतींना नसतो। विधान परिषदेच्या सभापतींना वेतन आणि भत्ते राज्याच्या संचित निधीतून दिले जातात, तसंच ते वेतन व भत्ते राज्य विधिमंडळाद्वारे ठरवले जातात। त्यांना राज्य विधिमंडळाच्या वार्षिक मंजुरीची आवश्यकता नसते। सभापतींप्रमाणेच विधान परिषद आपल्या सदस्यांपैकी एकाची निवड ही उपसभापती म्हणून करते। सभापती हे पद रिक्त असताना किंवा विधान परिषदेच्या बैठकीत सभापती गैरहजर असताना उपसभापती सभापतींची कार्य पार पाडतात। सध्या हे काम विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या पार पाडतात। पण रिक्त असलेल्या सभापती पदाची निवडणूक घ्यावी यासाठी महायुती, विशेष करून भाजप आग्रही आहे। कारण लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला, त्यामुळे भाजप आतापासूनच सावध भूमिका घेताना दिसून येते। येत्या 2 ते 3 महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार या धास्तीनं सर्वच पक्ष जोमानं निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। तर भाजपने जर राज्यामधील सत्ता गेली तर नेमकं काय करायचं याच बाबत रणनीती आखली आहे। त्यानुसार त्यांनी आता रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापती पदावर भाजप नेत्याला बसवण्याचा प्लॅन तयार ठेवलेला आहे। येत्या काळामध्ये जर राज्यातील सत्ता गेली तर विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात कंट्रोल कायम राहावा अशी रणनीती भाजपने आखल्याचं बोललं जातंय। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपमधील माजी मंत्री राम शिंदे, प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे या 3 नावांची चर्चा आहे। विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। येत्या काळात सत्ता कायम राहील की नाही याबद्दल कॉन्फिडन्स नसल्याने भाजपने विधान परिषदेच्या सभापती पदासाठी मोर्चे बांधणी केली असल्याचंही बोललं जातंय। आता विधानसभा निवडणुकीनंतरच पुढील अधिवेशन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आताच सभापती निवडण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। त्यासाठी लवकरच विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक होऊ शकते। या निवडणुकीबाबत 2 ते 3 दिवस आधी सभागृहाला माहिती द्यावी लागते। त्यानुसार 11 किंवा 12 जुलैला सभापती पदाची निवडणूक होईल असा अंदाज वर्तवला जातोय। या निवडणुकीत भाजपला महायुतीमधील कोणत्याच घटक पक्षाचा विरोध होणार नाही, त्यामुळे कोणीही भाजपच्या उमेदवाराला विरोध करणार नाही असा विश्वास भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांना असल्याचं बोललं जातंय। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा सभापती पदाचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला। ते निवृत्त झाले, पण त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा परिषदेवर पाठवलं होतं। ते निवडून आले। सभागृहाचं सभापती पद 8 जुलै 2022 पासून रिक्त आहे। त्यातच अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी सभापती पदाची निवडणूक घेण्याची मागणी लावून धरली होती। त्यामुळे भाजपकडून चर्चेत असलेल्या राम शिंदे, प्रवीण दरेकर की निरंजन डावखरे यांच्यापैकी सभापतीपदी कोण विराजमान होणार, नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।